आज दिनांक 26 ऑक्टोबर 2025 या दिवशी गोपाळ बदने याला कोर्टामध्ये हजर केलेलं होतं. त्यानंतर कोर्टामध्ये नेमकं आर्ग्युमेंट काय झालेलं आहे, गोपाळ बदनेच्या वकिलाने नेमक्या कुठल्या गोष्टी मांडलेल्या आहेत किंवा जे आर्ग्युमेंट झालेलं आहे त्याविषयी सविस्तर माहिती नंतर त्या वकिलानं, आरोपीच्या वकिलानं बाहेर येऊन दिलेली आहे. त्यानं पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये गोपाळ बदनेविषयी काय काय आर्ग्युमेंट कोर्टामध्ये झालेला आहे त्याविषयी तो सविस्तर बोललेले आहे. तेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर त्याचा एक सविस्तर व्हिडिओ मी या माझ्या मनोगताच्या नंतर या व्हिडिओला जोडणार आहे, तोही आपण पाहावा अशा पद्धतीची मी विनंती करतो. त्याचबरोबर प्रशांत बनकर बाबतही काय आर्ग्युमेंट कोर्टामध्ये झालं, खरा आरोपी नेमका बदने की प्रशांत बनकर याविषयी सुद्धा आर्ग्युमेंट झालेला आहे, त्याविषयी सुद्धा मी सविस्तर या ठिकाणी मांडणार आहे. त्याचबरोबर दिवसभरातल्या काय काय अपडेट्स होत्या किंवा समोर आलेल्या आहेत त्या सगळ्या अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा विनंती आहे, कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी एस.आर. पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आज गोपाळ बदने हा खरं तर काल पोलिसांना शरण आला. त्यानंतर आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्याच्या वकिलांनी नेमक्या कुठल्या गोष्टी मांडलेल्या आहेत किंवा त्यांचं असं म्हणणं आहे, अर्थात ते प्रत्येक वकिलाचं म्हणणं असतं की आपला आरोपी हा निर्दोष आहे, अशाच पद्धतीचं आर्ग्युमेंट त्यांनी कोर्टामध्ये केलेलं होतं. आणि हे संपूर्ण जो प्रकार आहे तो फक्त आकसापोटी आहे किंवा गोपाळ बदनेवरती फक्त आरोप लावलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात तो आरोपी नाही अशा पद्धतीचं काही आर्ग्युमेंट कोर्टामध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीची माहिती आरोपीच्या वकिलांनी दिलेली आहे आणि त्याची जी क्लिप आहे ती मी या व्हिडिओला जोडणार आहे. हे मी परत सांगतोय कारण ही क्लिप आपण ती ऐकून घ्यावी किंवा पाहावी अशा पद्धतीची विनंती करतो. मी माझ्या मनचं किंवा तोंडचं अशा पद्धतीनं काहीही मांडत नाही, परंतु वकिलानं ज्या गोष्टी सांगितल्या त्याच आधाराने मी या ठिकाणी काही गोष्टी मांडत आहे. वकिलाचं असं म्हणणं आहे की पीडितेने हातावरती जे लिहून ठेवलेलं आहे ते हस्ताक्षर पीडितेचंच आहे का यावरतीही संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. आरोपीने कोर्टामध्ये हा आरोप केलेला आहे की हे हस्ताक्षर कदाचित दुसऱ्याचं असू शकतं, त्याच्यामुळे त्याची जी चाचणी व्हायला हवी किंवा त्याचा तपास व्हायला हवा आणि त्याच्यानंतर निश्चितपणे आपण सांगू शकतो की हे जी नोट आहे, जी सुसाईड नोट आहे ती पीडितेचीच आहे का याचाही तपास करण्याची मागणी संबंधित वकिलाने केलेली आहे. संबंधित वकिलाने अजून एक आरोप केला आहे की ही संपूर्ण मीडिया ट्रायल चालू आहे आणि मीडिया ट्रायलच्या माध्यमातून बदनेवरती आरोप केलेला आहे. मात्र बदने हा निर्दोष आहे अशा पद्धतीचं विश्लेषण त्यांनी कोर्टामध्येही केलेलं आहे आणि मीडियावरती आरोप हा त्यांनी कोर्टामध्येही केलेला आहे. हे सुद्धा स्वतः वकिलाने बाहेर येऊन सांगितलेलं आहे. दुसरं असं की बदनेच्या वकिलाने आतमध्ये कोर्टामध्ये दुसरं एक आर्ग्युमेंट केलेलं आहे की मुख्य आरोपी हा बदने नसून मुख्य आरोपी हा प्रशांत बनकर आहे. कारण प्रशांत बनकर आणि पीडित तरुणी संपदा मुंडे, डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रेम प्रकरण होतं. गेल्या अनेक दिवसापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्याचे पुरावे समोर आलेले आहेत, व्हॉट्सअप चॅट समोर आलेला आहे, त्यानंतर अनेक कॉल समोर आलेले आहेत, कॉलचं ड्युरेशन समोर आलेलं आहे, ते डिटेल समोर आलेले आहेत आणि त्याच्या आधारे आपण निश्चित असं म्हणू शकतो की प्रशांत बनकर आणि संबंधित तरुणी यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि त्याच्यामधूनच ही आत्महत्या झालेली आहे. मात्र बदने हा याचं नाव आकसापोटी घेतलेलं आहे किंवा त्याचा याच्यामध्ये कसलाही संबंध नाही अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट त्यांनी कोर्टामध्ये केलेलं आहे. आणि दुसरं असं की त्यांनी असं सांगितलं की हे प्रेम प्रकरण आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे किंवा सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. मात्र शेवटच्या काही कालावधीमध्ये प्रशांत बनकर आणि संबंधित तरुणी यांच्यामध्ये जो वाद झालेला होता, जे त्यांचं बिनसलेलं होतं आणि बिनसल्याच्या नंतर ही तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे खरा आरोपी हा प्रशांत बनकर आहे असं ते पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी जे कोर्टामध्येही सांगितलेलं आहे आणि पत्रकार परिषदेमध्येही त्यांचा सूर हाच होता की मुख्य आरोपी हा बदने नसून मुख्य आरोपी हा प्रशांत बनकर आहे अशाच पद्धतीचं आर्ग्युमेंट वकील साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी बाहेरही येऊन त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी दुसरी अजून एक बाब लक्षात आणून दिलेली आहे की ज्या तरुणीकडे स्वतःचं घर होतं, भाड्याचं का होईना परंतु रेंटवरती घेतलेलं त्यांच्याकडे स्वतःचं घर होतं, अशी तरुणी रात्री 1:30 वाजता नेमकं हॉटेलमध्ये का पोहोचते किंवा रात्री 1:30 वाजता तिला रूम करण्याची गरज का पडते, मग तिला टॉर्चर नेमकं कुणी केलं होतं किंवा अशा पद्धतीनं टोकाची भांडणे नेमकी कोणासोबत झाली होती, प्रशांत बनकरने नेमकं असं काय तिला त्रास दिला होता किंवा अजून कुणी काय त्रास दिला होता की तिला रात्री 1:30 वाजता जाऊन हॉटेलमध्ये रूम बुक करावी लागली, अशा पद्धतीचा सवाल सुद्धा वकिलाने
कोर्टामध्ये उपस्थित केलेला आहे आणि त्यानं बाहेरही ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळं तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त नेमकं कुणी केलेला आहे हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि याच्यामध्ये बदनेचं नाव कुठेही येत नाही अशा पद्धतीनं ते पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत होते. एकंदरीत वकिलाने कोर्टात आणि बाहेर एकंदरीत सांगण्याचा हाच प्रयत्न केलेला आहे की बदने हा निर्दोष आहे. बदनेचा ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काही सहभाग नाही किंवा आत्महत्येस त्यांना प्रवृत्त केलेलं नाही. मात्र त्यांचा बोलण्याचा रोख हा प्रशांत बनकरकडे होता आणि प्रशांत बनकर हाच मुख्य आरोपी आहे असं वकिलांनी कोर्टातही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाहेरही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वकील नेमकं काय बोललेले आहेत त्याची जी क्लिप आहे किंवा त्यांची जी पत्रकार परिषद आहे ती मी या व्हिडिओच्या नंतर जोडतोय, ती आपण पाहावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. न्यायालयामध्ये आरोपी गोपाल बदनेला आज पोलिसांनी हजर केलं होतं आणि तपासासाठी त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. आम्ही त्या पोलीस कोठडीच्या मागणीला बचाव पक्षातर्फे आरोपीच्या वतीने विरोध केला. या केसमधला जर बघितलं तर नवीन कायद्यातील तरतुदीनुसार BNS नुसार 108 आणि 64(2) नुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि या केसमध्ये आरोपी गोपाल बदनेचा कुठलाही सहभाग नाही. त्याला खोट्या केसमध्ये गुंतवलेलं आहे. आपण केस जर बघितली, या केसमध्ये जे आरोप आहेत ती जी पीडित महिला आहे, पीडित डॉक्टर आहेत त्या, आणि त्यांचं शिक्षण MBBS पर्यंत झालेलं होतं आणि ते फलटणमध्ये आरोपी नंबर 2 प्रशांत बनकर याच्याकडे भाड्याने राहत होत्या. आणि या केसमधला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तिचं स्वतःचं घर असताना फलटणमध्ये ती हॉटेलमध्ये रूम घेऊन भाड्याने राहते आणि फिर्यादीमध्ये सुद्धा आणि तिने हातावर लिहिलेल्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा ते हस्ताक्षर तिचं आहे नाही ही न्यायप्रविष्ट बाब आहे. हस्ताक्षर तज्ज्ञाकडून रिपोर्ट आल्यावर किंवा तपासामध्ये त्याची सत्यता पडताळली जाईल. परंतु स्वतःचं घर आहे आणि असं असताना ती पीडित डॉक्टर महिला रात्री 1 वाजता हॉटेलमध्ये जाऊन रूम घेऊन राहते. याचा अर्थ तिला त्या ठिकाणी काहीतरी त्रास झाला, तिला राहणं अशक्य झालं आणि तिने केलेल्या आरोपामध्ये गेली 4 महिने सह आरोपी तिला त्रास दिसतोय असा तिचा आरोप आहे. मला त्या आरोपाबद्दल या स्टेजला, कारण आरोपीकडून घेतलेल्या माहितीवरूनच मी जे काय ते आपल्यासमोर बोलतोय, मी या आत्ताच्या घडीला त्याच्या सत्यतेबद्दल मी काही कमेंट करत नाही. परंतु जर बघितलं याच्या विरुद्ध जर आरोप केलेला, ज्या गोपाल बदनेंविरुद्ध पोलीस अधिकारी असल्यामुळं थोडासा मीडियामध्ये हा प्रश्न उचललेला आहे, मीडिया ट्रायल पण चालू आहे. परंतु सत्य तपासामध्ये येईल, तपासामध्ये कळेल. कारण तिने जे आरोप केलेत बलात्काराचे त्याही आरोपांचं आम्ही खंडन केलेलं आहे. कारण जर एखाद्या स्त्रीवरती जर बलात्काराचा आरोप केलेला असेल तर ती स्त्री बलात्कार कुठे झाला, किती वाजता झाला, कुठल्या ठिकाणी झाला, किती तारखेला झाला, या गोष्टींच्या तारखा ती लिहून ठेवेल. पण आणि या गुन्ह्यामध्ये ही फिर्यादीमध्ये किंवा सरकार पक्षाने केलेल्या आरोपाची एक ही बाब आहे. दुसरी जी बाजू आहे या गुन्ह्याची, कारण या केसमध्ये आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी तिला अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करत असताना तिला फिट करून द्या असं काही आरोप केलेले आहेत त्यांनी किंवा नातेवाईकांनी केलेले आहेत. तर त्या आरोपाच्या बाबतीमध्ये ह्या ज्या डॉक्टर होत्या त्यांना नाईट ड्युटी असायची आणि त्या नाईट ड्युटीवरती असताना पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करणं, त्यासाठी त्यांना घेऊन जाणं हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यांनी काय दुसरं चुकीचं गैर केलंय असं मला नाही वाटत. आता यांना ते करायचं नव्हतं होतं ह्या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत. परंतु तरी सुद्धा या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी वेळेवर करत नाहीत किंवा करायचे टाळाटाळ करतात आणि तपास करत असताना ते त्यांचं जे कर्तव्य आहे ते बजावत नाहीत. याबद्दल त्या पीडित डॉक्टर महिलेविरुद्ध जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज केली आहे आणि त्याची ती इन्क्वायरी चालू आहे आणि त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा त्यांचा जबाब घेतला आणि त्यांनी देखील पोलीस अधिकारी त्यांच्यावर दबाव आणतात वगैरे वगैरे. आता शेवटी आरोप केल्यावर प्रत्यारोप होणार. त्यांनी सुद्धा
त्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली आणि त्या तक्रारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये या आरोपी गोपाल बदनेंचं सुद्धा नाव आहे. मग इतके वर्ष किंवा इतके काय 4-5 महिने हा विषय चालू आहे. ह्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी या आरोपीने तिला लैंगिक अत्याचार केले किंवा इतर काय त्याला त्रास दिला याबाबत कुठेही तक्रार केलेली नाही. आणि जे आरोप आम्ही न्यायालयासमोर ठासून हा मुद्दा मांडलेला आहे की बलात्काराचा जो आरोप आहे तो खोटा केलेला आहे आणि आत्महत्याच प्रवृत्त केलं त्या महिलेला, याबाबत कुठलाही आरोपीचा सहभाग दिसत नाही. त्यामुळेच हे या आरोपीला खोट्या प्रकरणामध्ये गुंतवलेला आहे. तो निष्पाप आहे, निर्दोष आहे ते न्यायालय ठरवेल, पुराव्यामध्ये दिसेल. यांनी या घडीला या व्यतिरिक्त दुसरं काही मला दिसत नाही. त्यामुळं या केसमध्ये हा आरोपी आधीच्या तक्रारी ज्या आहेत, आरोपीने त्या महिलेविरुद्ध केलेल्या तक्रारी आणि त्या महिलेने आरोपी विरुद्ध केलेल्या तक्रारी, त्या आक्षापोटी आरोपीचं नाव या प्रकरणात आलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्याला गोवलं गेलेलं आहे. शेवटी त्याची नोकरी, त्याचं करिअर या सर्व बाबीमुळे गेलेलं आहे. त्यामुळे अजून तपास चालू आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे. तुम्ही अत्यंत उत्तम आर्ग्युमेंट केलं कोर्टामध्ये, पण तुम्ही मीडिया ट्रायल असं म्हटलं, त्याचा मी